1 जुलैपासून मुलीच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत बघायचं आहे। सरसकट सर्वांना हा लाभ आता मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर 1 जुलैपासून 3 लाख रुपये अनुदान तुम्हाला आता या ठिकाणी देण्यात येत आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता राज्यातील सर्व जनतेसाठी आली आहे। 1 जुलैपासून मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये सरकारकडून अनुदान मिळणार आहे। सरसकट सर्वांना हा लाभ आता या ठिकाणी देण्यात येणार आहे। नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेत सर्वांनी आता यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या घरामध्ये एक मुलगी असू दे किंवा 2 मुली असू द्या, मुलींच्या आई वडिलांना आता 1 जुलैपासून 3 लाख रुपये अनुदान आता त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। कदाचित तुमचा या ठिकाणी विश्वास पण आता बसत नसेल, परंतु मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींचं भवितव्य सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एक मुलगी असेल, मग ती 1ली मध्ये शिकत असेल, 2री मध्ये शिकत असेल, 5वी मध्ये तुमची मुलगी शिकत असेल किंवा 10वी मध्ये तुमची मुलगी शिकत असेल किंवा तिचं 18 वर्ष जरी त्या ठिकाणी पूर्ण झालं असेल आणि अजून त्या मुलीचं लग्न जर झालं नसेल, तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन धमाकेदार योजना त्या ठिकाणी आता काढण्यात आल्या आहे, ज्याच्या माध्यमातून मुलींच्या पालकांना आता मुलीच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी 3 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि ते पण 1 जुलैपासून त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत की लवकरात लवकर अर्ज चालू करावेत। त्यामुळे आता या योजनेचे आता फॉर्म देखील काल त्या ठिकाणी सुरू झाले आहेत। त्यामुळे मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, पालन पोषणासाठी मुलींच्या 3 लाख रुपये आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे। मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या पद्धतीचा, वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी आता देण्यात येणार आहे, ज्याचे अर्ज कालपासून आता सुरू सुद्धा त्या ठिकाणी झाले आहेत। त्यामुळे 1 जुलैपासून तुम्हाला जर हा 3 लाख रुपयांचा लाभ जर पाहिजे असेल तर तुमच्या मुलींच्या शिक्षणासाठी, तर बघा आता नेमका हा 3 लाख रुपयांचा लाभ कसा घ्यायचा बघा। तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जर मिळवायचे असेल तर नेमका हा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कोणता करायचा, कुठे अर्ज करायचा, कुठे जाऊन अर्ज जमा करायचा, कागदपत्र यासाठी काय काय लागतात, या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये एक मुलगी असू द्या, 2 मुली असू द्या, सर्वांना हा 1 जुलैपासून मुलींच्या शिक्षणासाठी 3 लाख रुपये सरकार आता त्या ठिकाणी देणार आहे। मग यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत, पात्रता काय सरकारने ठेवले आहेत, अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, संपूर्ण सविस्तर डिटेल्स माहिती व्हिडिओमध्ये आज आपण जाणून त्या ठिकाणी घेणार आहोत, सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आणलेली आहे, पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला ही महत्त्वाची माहिती समजणार आहे। कारण प्रत्येक पॉईंट ना पॉईंट महत्त्वाचे आहेत। म्हणजे यामध्ये तुमच्या 1लीच्या मुलीला या ठिकाणी पैसे वेगळे आहेत, 10वीच्या मुलीसाठी वेगळे आहेत, 5वीच्या मुलीसाठी वेगळे आहेत, 18 वर्ष तुमच्या मुलीचे पूर्ण असतील तर त्यांच्यासाठी वेगळा लाभ आहे। त्यामुळे तुम्हाला आता या 3 लाख रुपये मधील किती हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला 3 लाख रुपये त्या ठिकाणी मिळवायचं कळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये त्या ठिकाणी आता मुलींच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, मुलींचं भवितव्य सुधारण्यासाठी अनुदान मिळणार आहे। एक मुलगी तुम्हाला असू दे किंवा 2 मुली असू दे किंवा 3 मुली असू द्या, हा लाभ आता सरसकट सर्वांना तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून मग तिचं वय 18 वर्षापर्यंतच्या, म्हणजे 18 वर्ष पूर्ण जरी झाले असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये जर मुलगी असेल आणि ती आता जन्मली असेल किंवा 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्या सर्वांना हा लाभ देण्यात येणार आहे। मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपाचा पैशांचा लाभ आता
तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। तुमची मुलगी आता जन्मलेली असू द्या, पहिलीमध्ये असू द्या, दुसरीमध्ये असू द्या, पाचवीमध्ये शिकत असू द्या किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले असू द्या, सरसकट सर्वांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। राज्यातील सर्व पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता आल्या बघा। सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। आता मुलींसाठी पालकांना त्या ठिकाणी 3 लाख रुपये शिक्षणासाठी त्यांच्या देण्यात येत आहेत। कालपासून या योजनेचे अर्ज सुद्धा या ठिकाणी सुरू झाले आहेत। त्यामुळे आता बघा अर्ज तुम्हाला कसा भरायचा, नक्की काय काय कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळणार नाहीत। बँक खातं नेमकं कोणतं लागत असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अर्ज या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरल्यानंतर लाभ मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मुलगी पहिलीला असेल, 5वीला असेल, 10वीला असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचा लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। कसा लाभ घ्यायचा बघा आता बघा या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामार्फत आता हा फॉर्म आहे बघा। तुम्हाला महिला व बाल विकासाच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज भरायचा आहे। हा फॉर्म म्हणजेच अर्ज कुठं भरायचा याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत। पण सगळ्यात आधी आता यासाठी पात्रता सरकारने काय ठेवले आहेत हे एकदा आपण समजून घेऊयात। आता बघा हा फॉर्म नेमकं तुम्हाला कसा भरायचा आपण समजून घेऊया। त्यानंतर कुठली कागदपत्रे यासाठी या योजनेसाठी लागणार आहेत ते एकदा समजून घेऊ। त्यानंतर कोणकोणती पात्रता सरकारने ठेवली आहेत, कशा पद्धतीने याचे पैसे बँकेत येतात याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पैसे आहेत हे राष्ट्रीयकृत बँकेतच येणार आहेत। मग राष्ट्रीयकृत बँका त्या ठिकाणी सरकारने कोणकोणत्या निवडल्या आहेत बघा। पहिली बँका स्टेट बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया यामध्ये पालकांचे खातं असेल त्या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे। पोस्ट ऑफिसमध्ये यासाठी खातं चालणार आहे। बँक ऑफ इंडियामध्ये खातं चालणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चालणार आहे। बँक ऑफ बडोदा आहे, इंडियन बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, अशा प्रकारच्या 12 नॅशनल बँका या योजनेसाठी चालणार आहेत। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या निवडण्यात आल्या आहेत ते एकदा आपण समजून घेऊया आणि पात्रता झाल्यानंतर आपण लगेचच अर्ज कोणता भरायचा ते सुद्धा पाहूया। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर त्या ठिकाणी आता जन्मले असू द्या किंवा 18 वर्षे पूर्ण झाले असू द्या, सर्वांना 3 लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी लाभ आता सरकारच्या माध्यमातून कसा मिळवायचा या ठिकाणी बघा। यासाठी एक अर्ज सुद्धा तुम्हाला सरकारला करायचा आहे। तो अर्ज सुद्धा पुढे आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा। यासाठी पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या लावण्यात आल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच कोणता अर्ज भरायचा, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ते एकदा सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी पाहू शकता योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत बघा। आता तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत या ठिकाणी सविस्तर सांगतो बघा। आता पहिलं जे आहे ते म्हणजे पिवळे व नारंगी रंगाचं रेशन कार्ड, म्हणजे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पिवळे व नारंगी रंगाचं रेशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मुलगी आणि तिच्या पालकांचं आधार कार्ड, म्हणजे अशा प्रकारचं आधार कार्ड तुम्हाला मुलगी आणि तिच्या पालकांचं म्हणजे मुलगी आणि तिच्या आईचं आधार कार्ड आणि वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर बघा निवासी प्रमाणपत्र तुम्हाला, म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या गावामध्ये राहता तर त्या ठिकाणी निवासी प्रमाणपत्र तुम्ही ग्रामपंचायतीमधून त्या ठिकाणी घ्यायचं आहे। तर बघा आता पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो। आता बघा इथं पालक आणि मुलीचा संयुक्त फोटो, म्हणजे काय करायचं आहे आता या ठिकाणी बघा इथं पालक आणि इथं मुलगी अशा प्रकारे दोघांचा सोबत फोटो असलेला एक फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो। अर्जदाराचा पासपोर्ट म्हणजे आता अर्ज कोण करणार आहे तर अर्ज करणार आहे आता मुलगी, मुलीच्या नावावर पैसे त्या ठिकाणी येणार आहेत, म्हणजे मुलगीचं वय कमी असेल तर पालकांच्या नावावर येणार आहेत, त्यामुळे त्यांचा फोटो लागणार आहे। बँक तपशील पासबुक, म्हणजे या ठिकाणी बँकेचं जे पासबुक असतं तर ते पासबुक तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असं त्या बँकेचं पासबुकचं पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला द्यायला लागणार आहे। मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर चालू असलेला या ठिकाणी तुम्हाला आता कागदपत्र म्हणून लागणार आहे। आता बघा पात्रता सरकारच्या माध्यमातून काय घालण्यात आलेत बघा। आता तुम्हाला अशा प्रकारे 3 लाख रुपये जर तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्वांनी ते बघा।
आता बघा, पात्रता महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहत आहात तर अर्जदाराचा महाराष्ट्रातील रहिवासी असणं म्हणजे रहिवासी दाखला जर तुम्ही दिला आणि महाराष्ट्राचे राहत आहे असं दाखवलं तरी सुद्धा चालतं. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावं. राशन कार्ड, मग योजनेचा लाभ केवळ पिवळे आणि नारंगी केशरी रेशन कार्डधारकांना, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता तुमच्या घरामध्ये जुळ्या जर मुली असतील तर त्या मुलींना दोघांनाही लाभ आता मिळेल. मात्र एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास केवळ मुलीलाच लाभ मिळेल, म्हणजे मुलीसाठी योजना आहे, फक्त मुलींनाच लाभ मिळेल. बघा, त्यानंतर जन्माच्या वेळी कशा स्वरूपामध्ये कोणकोणत्या मुलींना पैसे मिळणार आहेत बघा. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला 5,000 रुपये सरकार देणार आहे. बघा, मुलगी जन्मली म्हणलं का तुम्ही अर्ज केला का लगेचच तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे. प्रथम वर्गात गेल्यावर म्हणजेच पहिलीला जर तुमची मुलगी गेली तर शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही पहिलीचा दाखला जर दिला तर 4,000 रुपये मिळणार आहे. 5,000 पहिल्यांदा जन्मल्यानंतर मिळणार आहे. त्यानंतर बघा, आता जन्म झाल्यानंतर पहिलीला जर गेली तर इथे लगेच तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहे. 6व्या वर्गात गेल्यानंतर बघा, आता त्या ठिकाणी 5,000 झालं, 4,000 नंतर 6व्या वर्गात गेल्यानंतर 6,000 रुपयांची आर्थिक मदत त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर 11व्या वर्गात गेल्यानंतर 8,000 रुपये लगेच मदत देणार आहे. आणि 18 वर्ष जर तुमच्या मुलगीचं पूर्ण झालं तर तुम्हाला मुलगी 18 वर्ष झाल्यानंतर तिच्या नावे 75,000 रुपये सरकारकडून तुम्हाला आता इतका मोठा लाभ यासाठी देणार आहे. मग यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे बघा. आता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला संकेतस्थळावर भेट द्या, आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा, कागदपत्र जी सांगितले ती अपलोड करायचे आहेत, अर्ज जमा करायचा आहे, याची रसद जतन करायचे आहे आणि अर्जाच्या स्थितीची तपासणी तुम्हाला करायची आहे. आता याचा अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी कुठं भरायचा आहे तर बघा, तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरातील PM किसान योजना, त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना, त्या ठिकाणी तुम्ही कुठे अर्ज भरलाय तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथं म्हणजे त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी ऑनलाईन सेंटर असतं, नेट कॅफे असते, त्या ठिकाणी जायचं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी लेक लाडकी योजनेसाठी अर्ज भरायचा आहे म्हणायचं आहे. कुठली लक्षात ठेवा, लेक लाडकी योजना, लेक लाडकी योजना. तर यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. हा अर्ज भरल्यानंतर प्रत्येक मुलीला जन्मानंतर त्या ठिकाणी पैसे सुरू होते. त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्ज तुम्ही नक्कीच भरू शकता व याचा लाभ घेऊ शकता. व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.